नमस्कार मंडळी. तर अमेरिकेतल्या नासा या विज्ञान संस्थेत कार्यरत असणारं मराठी नाव म्हणजे प्रणित पाटील. मराठी मातीशी जोडली गेलेली त्यांची नाळ, इथल्या संस्कृतीशी असणारा जिव्हाळा यांमुळे त्यांनी स्वतःचं एक वेगळेपण सिद्धवत आहेत. त्यांनी आगरी कोळी समाज बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण काम केलंय आणि या कामाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. प्रणित पाटीलजी, तुमचं खूप खूप स्वागत. थँक यू स्वातीताई. तर या Facebook लाईव्हच्या दरम्यान प्रेक्षकांना जे काही प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारा. त्यांतील निवडक प्रश्न आम्ही या डिजिटल अड्ड्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर या मुलाखतीला मी सुरुवात करते. प्रणितजी, सर्वात आधी मला जाणून घ्यायला आवडेल, की अ, नासामध्ये तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे? किंवा हा प्रवास कसा सुरू झाला? नक्कीच स्वातीताई. सर्वप्रथम मी माझ्या भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला या पॅन्डेमिक सिच्युएशन मधून जात असताना ते स्वतः सगळे सेफ आहेत, घरी आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत, तसेच आपल्या मुलाबाळांची, आई-वडिलांची काळजी घेत आहेत, ही मी आशा व्यक्त करतो. भावांनो, बहिणींनो, तुम्ही सगळे सेफ राहा. लवकरच आपण या कंडिशन मधून बाहेर पडू. दोन्ही शासन सर्वतोपरी कार्यरत आहेत आणि लवकरच चांगले दिवस आणि तो सूर्य नक्की उगवेल, ज्या ठिकाणी आपण एक ब्राईट लाईट कलर्स पाहू आणि समाजभावना पुन्हा जागृत करू. नासाचा माझा प्रवास मी कधी विचार केला नव्हता. लहानपणी माझं शिक्षण VK हायस्कूल पनवेल या मराठी माध्यमातून झालं. तसेच माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण MGM कॉलेज कामोठे येथे झालं. अमेरिकेमध्ये मी स्पेस मिशन ऑपरेशन हे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम एब्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी मधून केले. तिथे कार्यरत असताना जॉन सेपनियाक हे ह्युमन रिसर्च प्रोजेक्टचे इन्व्हेस्टिगेटर आहेत. त्यांच्यासोबतच मी कर्कॅडियन रिसर्च तसेच कर्कॅडियन रिसर्च सोबत नव ब्लॉक स्टडी ही मंगळ मिशनसाठी लागणारी स्टडीमध्ये मी को इन्व्हेस्टिगेटर म्हणून कार्यरत आहे. तसेच 2016 साली मी सायंटिस्ट ॲस्ट्रोनॉट क्वालिफिकेशन प्रोग्राम कंप्लीट केला प्रोजेक्ट पोसम मधून. आता तुम्हाला सर्वप्रथम मला प्रोजेक्ट पोसमची माहिती द्यायला आवडेल. प्रोजेक्ट पोसम हा नासा सोबत एक ॲफिलिएटेड असणारा प्रोग्राम आहे. ज्या ठिकाणी आपण त्याचा फुल फॉर्म म्हणायचं गेलं तर पोलर सबऑर्बिटल सायन्स इन अपर मेसोस्फिअर हा याचा फुल फॉर्म आहे. आपल्या पृथ्वीच्या वातावरणात 4 लेयर आहेत. सगळ्यात खाली आपण म्हणतो ट्रोपोस्फिअर, त्याच्यावरती स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर आणि सगळ्यात वरती थर्मोस्फिअर. आपण शाळेत सर्वजण शिकलेलो आहोत की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. पण या मिशनमध्ये कार्यरत असताना मला बऱ्याच गूढ माहिती मिळाल्या. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना सूर्य देखील आकाशगंगेच्या म्हणजे आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे या आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती फिरतोय आणि तो 220 किलोमीटर ताशी 220 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरतोय. हे फिरत असताना एक आश्चर्यकारक गोष्ट मला पाहायला मिळाली. आपल्याला हेही माहिती असेल की शाळेमध्ये आपण पदार्थाचे 3 रूप शिकलो होतो: स्थायू, द्रव आणि वायू. या स्थायू, द्रव, वायूच्या व्यतिरिक्त आणखीन एक पदार्थाचं रूप आहे ज्याला मी वैज्ञानिक भाषेमध्ये प्लाझ्मा असं म्हणतो. यालाच आयोनाइज्ड गॅस असंही म्हटलं जातं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सूर्याच्या UV क्ष किरणांपासून, अल्ट्राव्हायोलेट रेज पासून आपलं जो ओझोन लेयर आहे ते आपलं रक्षण करतं. पण याच्या व्यतिरिक्तही पृथ्वीच्या काही ढाली आहेत, याच्याबद्दल सर्वतोपरी माहिती नाहीये. ती माहिती मला द्यायला आवडेल. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते आणि जेव्हा सूर्य देखील आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती फिरतो, तेव्हा प्रचंड अमाउंटमध्ये हा प्लाझ्मा, जेव्हा हायड्रोजन आणि हेलियमचं फ्युजन होतं, तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये हा प्लाझ्मा सगळीकडे फेकला जातो. हाच प्लाझ्मा पृथ्वीकडे सुद्धा येतो. पण पृथ्वीच्या भोवती एक महत्त्वाचं आवरण आहे. त्याला आम्ही म्हणतो पृथ्वीचं मॅग्नेटोस्फिअर, पृथ्वीचा चुंबकीय बळ. या मॅग्नेटोस्फिअरला जर आपण पृथ्वी बाहेरून पाहिली तर ही पृथ्वी आपली एका धूमकेतूसारखी दिसते, ज्याला एक पाठी शेपट आहे. या मॅग्नेटोस्फिअरमुळे हा जो प्लाझ्मा आहे किंवा त्याला आपण सोलर फ्लेअर्स म्हणतो, हे तप्त जे कण आहेत हे पृथ्वीच्या वातावरणात सरळ प्रवेश करू शकत नाही. पण ज्या ठिकाणी पृथ्वीची टेल आहे, शेपटी आहे, तिथून हा प्लाझ्मा थोड्या प्रमाणात का होईना आत येतो. जेव्हा हा प्लाझ्मा आत येतो तेव्हा जी सगळ्यात वरची वातावरणाची लेयर आहे त्याला आपण थर्मोस्फिअर म्हणतो, त्याभोवती हा रिंगण करतो आणि या रिंगणामुळे पृथ्वी आपल्याला बाहेरून चमकलेली दिसते. त्याच्यानंतर थर्मोस्फिअर मधून हे कण खालच्या वातावरणात जातात आणि खालच्या वातावरणामध्ये जे मेसोस्फिअर आहे त्या मेसोस्फिअर मध्ये मोठ्या जाळीचा पट्टा आहे ज्याला आम्ही आयनोस्फिअर म्हणतो.
या आयनोस्फेअर मध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन चे आयन्स आहेत. जेव्हा हा प्लाझ्मा या आयनोस्फेअर मध्ये येतो तेव्हा हे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे आयन्स आहेत हे चार्ज होतात आणि प्रखर रंग प्रदर्शित करतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन हिरवा रंग प्रदर्शित करतो आणि नायट्रोजन निळा. यालाच आपल्या सामान्य भाषेमध्ये आपण नॉर्दर्न लाईट असंही म्हणतो. ओके. आणि आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये आम्ही ऑरोरा पोलारिस म्हणतो. ओके. आता जेव्हा हा तप्त प्लाझ्मा आहे, जेव्हा आयनोस्फेअर मध्ये येतो, सो आयनोस्फेअर हा प्लाझ्मा खालच्या वातावरणात येण्यापासून रेस्ट्रिक्ट करतो. तो त्याला तिथे अडवतो. आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामधून ऑरोरा किंवा नॉर्दर्न लाईटचे चांगले चित्र, विहंगमय दृश्य पाहू शकतो. हे दिसायला खूप छान दिसतं, पण एवढंच हे खूपच डेंजरस आहे. आयनोस्फेअर हे रेस्ट्रिक्ट केल्यामुळे याच्यातनं जो फिल्टर्ड यूव्ही आहे हा आपल्या ओझोन लेयर पर्यंत येतो आणि ओझोन लेयर आपल्या यूव्ही रेस पासून बचाव करतो आणि खाली येतो. तर या आयनोस्फेअर पट्ट्यामध्ये होणाऱ्या घडामोडींचा आम्ही अनालिसिस करतो, याच्याबद्दल आम्ही रिसर्च करतो. आयनोस्फेअरची जाडी, तिथं होणारे एक्सपेरिमेंट्स आम्ही साधत असतो. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे ओके. पृथ्वीच्या 85 किलोमीटर वरती अल्टिट्यूडवर आश्चर्यकरिता आम्हाला काही ढग आढळून आले. त्याला आम्ही नॉक्टिल्युसंट क्लाउड म्हणतो, म्हणजे एनएलसीज, पांढरे शुभ्र ढग. हे कुठून आले? हे कसे आले? याची उत्पत्ती कशी झाली? ही आजपर्यंत मानवाला माहीत नसलेली गोष्ट होती. याच्याबद्दलही आम्ही अनालिसिस करत आहोत. तर हा झाला प्रोजेक्ट पोसलचा पार्ट, त्याच्यावर मी रिसर्च करत आहे सायंटिस्ट एस्ट्रोनॉट कॅन्डिडेट म्हणून. याच्यासोबतच दुसरा पार्ट आहे, जो मार्स मिशनशी संदर्भित आहे. आता मंगळ मिशनमध्ये आपण जात असताना काही सिम्युलेशन सेंटर्स आहेत अमेरिकेमध्ये. त्यातलं पहिलं सिम्युलेशन सेंटर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते म्हणजे मार्स सोसायटीचं सिम्युलेशन सेंटर. ज्याला आम्ही एमडीआरएस किंवा मार्स डिझर्ट रिसर्च स्टेशन असंही म्हणतो. सो एमडीआरएस हे अमेरिकेतील युटा राज्यामध्ये हँक्सविल येथे स्थित आहे. येथे मंगळावर जेव्हा माणूस जाईल, त्याच्यावर कोणत्या घडामोडी होतील, त्याची नर्व्ह ब्लॉक होईल का? त्याचं सायकोमोटर व्हिजिलन्स म्हणजे त्याची निर्णय क्षमतेवर कोणता परिणाम होईल? तो त्याच्या परिवारापासून खूप महिने लांब जाणार आहे. कारण की मंगळाकडे तुम्ही जाण्याचा आता या अवेलेबल असणाऱ्या वेगाने प्रयत्न केलात, तर 6 महिन्याची राउंड ट्रिप आहे. सो तिकडे जाणं, तिथे राहणं, सोबतच त्या परिस्थितीसोबत सामना करणं. तसेच मंगळाचा जो दिवस आहे हा 24 तासापेक्षा जास्त आहे. सो तिथे येणारी झोप, तिथे येणारा थकवा, याचा अॅनालिसिस हा कर्कॅडियन रिसर्च प्रोजेक्टमधून, ह्युमन रिसर्च प्रोजेक्टमधून मार्स मिशन या ठिकाणी मी काम करत आहे ॲज अ को-इन्व्हेस्टिगेटर. या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटर आहे डॉक्टर जॉन सेग्नी. सो ही आहे माझ्या सध्याच्या प्रोजेक्टची माहिती, ज्याच्यावर मी सध्या काम करत आहे. या प्रोजेक्ट माहिती मिळालीच आहे. मग समाज बांधवांसाठी तुम्ही एक ॲप विकसित केलं आहे. त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. Facebookवरती बऱ्याच जणांचे कमेंट्स सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. अ, अ, तर हे कमेंट्स आणि त्यातले प्रश्न सुद्धा मी घेईनच. पण माझ्या पुढच्या प्रश्नाकडे मी वळते, की नासा या संस्थेविषयी भारतीयांना कुतूहल आहेच. पण तुमच्यासारखेच तिथे इतरही मराठी शास्त्रज्ञ आहेत का? हो. अ, माझ्यासारखे बरेच मराठी शास्त्रज्ञ आहेत, जे एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत आहेत. तसेच मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. ओके. जेव्हा भारतीय अमेरिकेमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काही साध्य करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अमेरिकन लोकं सुद्धा आपल्याकडे आत्मीयतेने पाहतात, की या माणसाकडे एक पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे एक जनरल ब्रिलियन्स आहे, जो इथे एक्झिक्यूट करायला आलेला आहे. आणि अमेरिकन संस्था याच्यासाठी चांगलं आणि मोठं प्लॅटफॉर्म तयार करून देतात. याचं एक या उपक्रमाला नक्कीच स्तुत्य उपक्रम म्हणता येईल. नक्कीच. तर मी माझ्या सहकाऱ्यांकडे वळते. माझे सहकारी समीर यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार सर. तुमच्या कामाचा एकंदरीत आवाका आता मी जाणून घेतला तो खूपच मोठा आहे. मला हे ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की लॉकडाऊन म्हणजे तुम्ही इथे आलात आणि लॉकडाऊन सुरू झालं, त्याच्यानंतर पण तुम्ही इथल्या बांधवांसाठी देखील काही गोष्टी सुरू केल्या, पण इथून नासाचं काम कसं सुरू आहे तुमचं ते ऐकायला आवडेल. राइट. गेल्याच वर्षी मी एमडीआरएस इथे क्रू 203 याचा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होतो. त्याचं काम, त्याचं अनालिसिस आमचं चालू आहे.
सो दिवस रात्रीचा फरक म्हणून आम्हाला रात्री 11:30 वाजता साइन अप करावं लागतं. ते पहाटे 4 वाजेपर्यंत त्याचं अॅनालिटिकल रिसर्च करावं लागतं. डेटा सायन्सच्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आम्ही याची रिपोर्टिंग करतो आणि इन्व्हेस्टिगेटरला सबमिट करतो. त्याच्यावरती फॉलोइंग डे आम्ही स्क्रम घेतो आणि त्याच्यावरती अॅनालिटिकल क्वेश्चन घेऊन ते रिपोर्ट्स पब्लिश करतो विविध पोर्टल्सवर. सो सध्या काम चालू आहे, पण दिवस रात्रीचा फरकमुळे रात्रभर जागावं लागतं. इनफॅक्ट मी आता जो इंटरव्ह्यू आपल्या समोर देतोय हा पहाटे 4 वाजता मी झोपलोय, पहाटे उठून मी आपल्या इंटरव्ह्यू साठी आलेलो आहे. अरे बापरे. ओके, म्हणजे खूपच, म्हणजे मी बघितलं आता तुम्ही सांगत होता त्याही वेळेला कळलं की आवाका खूपच मोठा आहे आणि मला तरी सुद्धा हे करावं लागतंय रात्रीच्या वेळेत. बॅक टू स्वाती. धन्यवाद समीर सर. तर प्रेक्षकांचे प्रश्न खूप सारे येतात आणि त्यांचे कमेंट सुद्धा येत आहेत. मनोज पवार असं म्हणतात की खूप चांगली माहिती तुम्ही देत आहात, खूप चांगलं काम तुम्ही करत आहात. आणि इतरही काही प्रश्न आहेत ते घेण्यापूर्वी मी माझ्या पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. पवन देशपांडे आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार प्रणित पाटील सर. तुम्ही एक शास्त्रज्ञ ही जी काही फील्ड आहे, संशोधक होणं, शास्त्रज्ञ होणं, हे फार क्रीम अशी मानली जाते. म्हणजे समाजात त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, हायर लेवलचा आहे. पण स्पोर्ट्समन म्हणलं की त्याला एक प्रसिद्धी मिळते, प्रसिद्धीचा झोत असतो, सगळं वलय असतं. शास्त्रज्ञाला असं वलय मिळत नाही. मग अशा फील्डकडे वळताना अनेक जण विचार करतात, त्याच्यात खूप मेहनत करायला लागते, खूप डोक्याने विचार करून त्याच्यात अभ्यास करावा लागतो, खूप अभ्यास करावा लागतो, दिवस रात्र त्याच्यात घुसून राहायला लागतं. हे निवडायचं, शास्त्रज्ञ व्हायचं किंवा या फील्डमध्ये जायचं, हे कसं ठरवलं? प्रत्येकाचा जन्माला आल्यापासून एक प्रश्न असतो की माझा जन्म कशासाठी झालाय. ओके, तसा मी माझा जन्म, माझं अस्तित्व विज्ञानामध्ये पाहतो. मला तुम्हाला सांगायला आवडेल, आताचं जे युग आहे त्याला आपण स्पेस डिमॉक्रेटायझेशनचं युग म्हणतो. मराठीत त्याला म्हणतील अवकाशाचं लोकशाहीकरण. पूर्वीच्या काळी अवकाशात जायचं तर जवळजवळ 40 ते 50 लाख पर पाऊंड एवढा खर्च येतो. तो आता जवळजवळ 3 ते 4 लाखावर आलेला आहे. कारण की रियुजेबिलिटी, स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट्स आम्ही यूज करायला लागलो, क्यूबसॅट आम्ही यूज करायला लागलेलो आहे. सो अवकाश सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. सो स्पेस डिमॉक्रेटायझेशन मध्ये जात असताना माझं एक उत्तेजना असते की आपल्या भारतीयातील किंबहुना मराठी मुलाने एरोस्पेस या इंडस्ट्रीकडे नक्की यावं. कारण की या इंडस्ट्रीमध्ये मर्यादा प्रत्येक वेळी बदलतात आणि प्रत्येक वेळी अमर्यादित क्षण तुम्हाला एक जिव्हाळ्याचं, तुम्हाला एक संतुष्टीचं कारण देऊन जातं. हे संतुष्टीचं कारण मी माझ्या मंगळ मिशन मध्ये पाहतोय, हे संतुष्टीचं कारण मी आयनोस्फेअर अनालिसिस करताना पाहतोय. ओके, तर प्रसिद्धी मिळावी न मिळावी हा प्रश्न वेगळा, पण जे सॅटिस्फॅक्शन आहे ह्याची जाणीव नक्की होते. त्याच्याबद्दल एक नक्कीच मोठी आत्मीयता मला वाटत असते. आणि काम करताना जो एक प्रश्न असतो की यात मी माझा जिव्हाळा पाहतोय का, मी माझ्या कामावर प्रेम करतोय का. सो याची जाणीव प्रत्येक वेळी सातत्याने होत असते. आज आपण भारत किंवा जगाकडे पाहिलं तर आपण एक नॉलेज बेस्ड जग तयार झालेलं आहे. आज नॉलेज तुम्ही पाहिला तर गुगलवर सुद्धा नॉलेज अवेलेबल आहे. आणि भारतीयाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जगामध्ये असा झालेला आहे की ते नॉलेज कॉस्ट आणि नॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट खूप कमी आहे. आणि सोबतच आपल्या मुलांमध्ये खूप मीठ खाल्ले असल्यामुळे खूप इंटेलिजन्स आलेला आहे, ब्रिलियन्स आलेला आहे, त्यामध्ये पोटेन्शियल नक्कीच आहे. सो ज्याला स्पेस एक्सप्लोरेशन मध्ये एक संशोधक जो स्वतःला शोधेल अशी गोष्ट बाळगतो, त्याला नक्की ही फील्ड ट्राय करणं गरजेचं आहे, जे मी आता अनुभव घेतो. क्या बात आहे. हे खरंच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा हा सगळा. पण सगळ्या भारतीयांना नेहमी एक प्रश्न पडतो किंवा जी आता ग्रोईंग लोक असतात, मुलं असतात, त्यांना जेव्हा जेव्हा अशा बातम्या येतात की नासाने ही फार मोठी कामगिरी केली आहे किंवा मंगळ मिशन भारताने फत्ते केलं आहे किंवा करणार आहे किंवा नासाने हे रोवर तिथे पाठवलंय, अशा जेव्हा बातम्या वृत्तपत्रांमधून आपण सगळे वाचत असतो, तेव्हा लहान मुलांना जे ग्रोईंग लोक असतात त्यांना एक नेहमी पडतं की ह्या क्षेत्रात उतरायचं कसं, नासाचं शास्त्रज्ञ व्हायचं कसं. तर याबद्दल काही सांगाल का? मी तुम्हाला बरेच मार्ग सांगेन. नासाने यासाठीच एक गोष्ट रिलीज केली होती, ती म्हणजे ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशन. नुसतं स्पेस एक्सप्लोरेशन नाही तर ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशन. जसं मगाशी तुम्ही म्हणाला, एखादा तुम्ही बॉलिवूड हॉलिवूड ऍक्टर पाहता, ओके, तर आपण त्याच्या पाठी काय काय पाहतो, सेलिब्रेशन पाहतो. ओके, एखादा पॉलिटिकल लीडर पाहता, आपण त्याच्यामध्ये इमोशन्स आणि ऍक्टिव्हिटी पाहतो. पण जेव्हा तुम्ही एका ऍस्ट्रॉनॉट कडे पाहता
ओके, तेव्हा तुम्ही जगाचे विचार बदलण्याचा प्रयत्न करता. प्रत्येक वेळी मला लहान लहान मुलं विचारतात, ओके, आणि तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न येतो की सायंटिस्ट ऍस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट म्हणून वावरताना जर सगळ्यात मोठी गोष्ट अचीव मला करायला आवडेल किंवा कुठल्याही ऍस्ट्रॉनॉट कॅन्डिडेटला करायला आवडेल, तुम्ही एक विचार करा, जेव्हा एक ऍस्ट्रॉनॉट, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, जेव्हा एक मंगळ मिशन कंप्लीट करून जेव्हा भारतावर परत येईल आणि त्याच्यासोबत मुंबईमधला एक मुलगा, सहारा वाळवंटातली एक मुलगी, ब्राझीलमधली एक मुलगी जेव्हा हात मिळवेल, ओके, तेव्हा त्याला किंवा तिला सेन्स ऑफ अचिव्हमेंट ची गोष्ट जाणवेल. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्स्पिरेशन हे खूप गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि प्रेरणा जिथून मिळावी अवकाश तंत्रज्ञानामध्ये, ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे स्पेस एक्सप्लोरेशन नुसतं नाही तर ह्युमन स्पेस एक्सप्लोरेशनची सुद्धा गरज आहे, जे नासा तसेच मी म्हणेन इस्रो सुद्धा या गोष्टीकडे, या दृष्टिकोनाकडे खूप सिरियसली घेत आहे. आता आपल्याकडे पाहाल तर कमर्शियल एरोस्पेस एजन्सी भारतामध्ये एवढे ऍक्टिव्ह नाहीये. तसेच आपल्याकडे ऍस्ट्रॉनॉटिक्स नाहीयेत, आपण ऍस्ट्रॉनॉट्स आता पाठवत नाही आहोत. पण लवकरच ही सुद्धा संधी सगळ्यांना चालून येईल. कमर्शियल एरोस्पेस सुद्धा आपल्याकडे, कमर्शियल एरोस्पेसचे सुद्धा दरवाजे आपल्याकडे खुले येतील. त्याच्यामुळे जो मुलगा आज शाळेमध्ये शिकत आहे, ओके, त्याला एक पुढे भविष्यात एक मोठं व्हेंचर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी नक्कीच कॅरी केला पाहिजे. आणि माझ्यासारखे जे नासामध्ये लहान प्रोजेक्टवर काम करणारी मुलं असतील, त्यांनी यांना प्रेरणा नक्की दिली पाहिजे, जेणेकरून एकमेकाचा हातात घेऊन एक पृथ्वीवरील तसेच जगातील तसेच विश्वातील अस्तित्व आपल्याला शोधण्यास नक्कीच मदत होईल. खरंच खूप मोलाची माहिती दिली तुम्ही. एखाद्या व्यक्तीला सपोज तिथपर्यंत जायचं असेल, नासापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करायला हवं. अर्थात इच्छाशक्ती दुर्मिळ लागते, दुर्दम्य इच्छाशक्ती लागते आणि काही दुर्मिळ लोकांमध्येच ती बघायला मिळते की या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मी स्वातीकडे वळतो, ती आता काही प्रश्न. धन्यवाद पवन सर. तर त्यापूर्वी प्रेक्षकांचे काही प्रश्न सुद्धा आहेत आणि काही कमेंट्स आहेत. कुंजीराम यांनी विचारलंय की तुमचं बालपण कुठे आहे? तर मी त्यांना सांगू इच्छिते की प्रणित पाटील हे यांचं बालपण भारतातच गेलंय आणि त्यांचं शिक्षण सुद्धा इथे पनवेलमध्ये झालेलं आहे आणि उच्च शिक्षणासाठी म्हणजे त्यानंतर ते नासामध्ये तिथे कार्यरत आहेत. आणि बरेच प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जे ऍप विकसित केलंय बोंबील.com, त्या ऍपचं नाव सुद्धा अनेक प्रेक्षकांनी कमेंटमध्ये टाकलेलं आहे. बऱ्याच लोकांपर्यंत तो ऍप ऑलरेडी. निलेश अडसूळ आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हॅलो 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 निलेश दादा. माझा प्रश्न असा होता की आता प्रेक्षकांकडून आलेल्याच प्रश्नाला मी पुढे पुस्ती जोडेल की आपल्याकडे एक समज असते की ग्रामीण भागातली मुलं फार काही म्हणजे त्यांना शिक्षणामध्ये बऱ्याच त्रुटी असतात किंवा ते फार पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, पण त्याच ग्रामीण जीवनातनं तुम्ही नासापर्यंत पोहोचलात. तर एक आजच्या तरुणांना इन्स्पिरेशन म्हणून तोच प्रवास मला थोडासा ऐकायला आवडेल की अलिबाग, पनवेल आणि मग थेट नासा, तर हा प्रवास थोडासा हायलाइट केला तर फार आवडेल. नक्कीच नक्कीच. माझे वडील एक पोलीसमन होते, आता ते रिटायर्ड झालेत, ओके. पप्पा कधी घरीच नसायचे, त्याच्यामुळे माझी लहानपणापासून एक शिक्षिका म्हणजे माझी आई. आणि तिला जे थोडं बहुत ज्ञान त्यावेळी होतं ते मला नेहमी ती शॉवर करण्याचा प्रयत्न करायची. तसेच जेव्हा मी इथला पारंपरिक भूमिपुत्र म्हणून स्वतःचं अस्तित्व पाहायचो, मराठी शाळेमध्ये शिकलेलो, अर्थात जेव्हा कॉलेजमध्ये पुढे ग्रॅज्युएशन करायला गेलो, अमेरिकेत पुढील शिक्षण घ्यायला गेलो, तेव्हा इंग्रजी भाषेत बोलायचं कसं, तर तुम्हाला माहिती असेल मराठी माध्यमाचा मुलगा पहिले एकच विचार करायचा, ओके मी मराठी इंग्लिशमध्ये काही गोष्ट ऐकली, मनातल्या मनात ती मराठीमध्ये ट्रान्सलेट केली, ती समजली आणि तेच ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये त्याचा संदर्भ दिला. अशा प्रकारची गोष्ट प्रत्येकासोबत होते. पण एक गोष्ट नक्की असते की जो गावाकडचा मुलगा किंवा गावातून आलेला मुलगा असतो, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जिद्द असते. तो पृथ्वीवर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याचा पाय त्याला कसं रोवता येईल, त्याचं प्रेझेंटेशन त्याला कसं देता येईल, हे महत्वाचं ठरतं. या जगामध्ये सध्या नुसतं नॉलेज असणं महत्वाचं नाही, पण ते नॉलेज वेळोवेळी प्रेझेंट करणं सुद्धा महत्वाचं आहे. आता शाळेमध्ये असताना मला काही विज्ञानाचे शिक्षक होते, तर मला सांगायला आवडेल मराठी माध्यमामध्ये त्यावेळी जी मजा यायची, वैज्ञानिक दृष्टिकोन माझे शिक्षक, कोकण एज्युकेशन सोसायटीतले शिक्षक माझ्यासमोर मांडायचे,
त्याच्यामुळे नक्कीच मदत झाली की प्रश्न यायचा की ही गोष्ट इथे का आहे, याच्या पलीकडे काय होईल. ओके, मग ते जीवशास्त्रामध्ये असेल किंवा भौतिकशास्त्रामध्ये असेल. जेव्हा मी अमेरिकेत गेलो तेव्हा एक मोठं ट्रान्झिशन मला पाहायला मिळालं. भारतामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं की पब्लिकेशन होत नव्हते. जे रिसर्च तुम्ही करताय त्याचं पब्लिकेशन होत नव्हतं. ती पब्लिकेशनची एक आवड माझे एक मेंटर होते एमजीएम कॉलेजला, डॉक्टर राजेंद्र पाटील, यांनी माझ्यामध्ये टाकली. तसेच मी लिटरली त्यांचा सेक्रेटरी झालेलो. शाळेतले माझे तास, कॉलेजमधले माझे तास संपल्यानंतर मी त्यांच्यासोबत राहायचो आणि त्यांना माझं लिखाण खूप आवडायचं. सो ते मला विचारायचे की प्रणित, तू माझ्यासाठी ईमेल्स लिहिशील का, तू माझ्यासाठी लेटर्स लिहिशील का. सो मी 2 अटी सरांना नेहमी सांगायचो, सर मी नक्की लिहीन, पण माझी अट अशी आहे की जे मी लिहीन मला तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल की ते काय आहे, ती कुठली माहिती आहे. सोबतच ती माहिती मी माझ्या पद्धतीने लिहीन. सो डॉक्टर राजेंद्र पाटील सर असतील, रानडे सर असतील किंवा माझ्या ग्रॅज्युएशन कॉलेजचे अन्य प्रोफेसर असतील, यांनी नॉलेजचं एवढं शॉवर माझ्यावर केलं, तसंच बाकी विद्यार्थ्यांवर केलं. कदाचित या गोष्टींचा वापर करूनच मी पुढे अमेरिकेत पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याच्या एंट्रन्स एक्झाम असतील किंवा नासाच्या निगडीत फ्लाईट अपॉर्च्युनिटी प्रोग्राम असतील, अशा ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करू शकलो. त्याच्यामुळे याची बऱ्यापैकी तयारी माझी भारतातच झाली होती. आणि एक गोष्ट असते, जेव्हा आपण परदेशामध्ये जातो शिक्षण घ्यायला किंवा तिथे वावर करायला, स्वतःला प्रूव्ह करायला, तेव्हा भारत भूमीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ते माझं अस्तित्व आहे. मी नवीन देशाकडे आलेलो आहे. तिथल्या अस्तित्वाला प्रचंड अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्यकर्म मला या भूमीत करायचं आहे. आणि त्यासाठी शरीरातील प्रत्येक फोटॉनचा मी उपयोग कसा करता येईल, ओके, अशा प्रकारचा दृष्टिकोन वावरूनच आपल्याला पुढे जावं लागतं. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी विचारला होता की भारतीय मुलाला पुढे नासामध्ये जॉईन करायचं असेल, नासाचा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर ते कसं करता येईल. तुम्हाला सांगायला मला आवडेल की नासाचे एम्प्लॉयमेंट और नासाचे पर्टिक्युलर प्रोग्राम तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्हाला तिकडची नागरिकता किंवा तिकडचं परमनंट रेसिडेन्सी घ्यावी लागते. याच्या सोबतच नासाचे काही कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मी ज्या प्रोग्राम मध्ये काम करतो तो फ्लाईट अपॉर्च्युनिटी प्रोग्राम आहे प्रोजेक्ट पोसमचा, जो नासाच्या निगडीत आहे. त्याच्यामुळे मी त्या प्रोग्राममुळे मी नासाच्या प्रोजेक्टमध्ये जॉईन करू शकलो. ओके, तसंच तुम्हाला माहिती असेल की सूर्याजवळ आपण मागे एक सोलर प्रोब यान सोडला, ओके, जो अतिशय प्रचंड वेगाने सूर्याभोवती परिक्रमा करत आहे. तो सुद्धा नासा सोबत डॉक्टर जॉन हॉपकिन्स या युनिव्हर्सिटीने केला आहे. त्यातल्या ऍडव्हान्स फिजिक्स या डिपार्टमेंटले काही भारतीय विद्यार्थी सुद्धा त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊ शकले, कारण की ते कोऑपरेटिव्ह प्रोग्राम, नासाच्या कोऑपरेटिव्ह प्रोग्राम मध्ये निगडीत होते. त्याच्यामुळे ते नासाच्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट होऊ शकले. असे बरेचसे नासाचे प्रोग्राम असतात ज्याच्यामध्ये तत्सम विद्यापीठ, तसेच तिकडचे काही एनजीओ असतील, काही ट्रस्ट असतील, काही स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्राम असतील, त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि नासा सोबत कोलॅबोरेटिव्ह अप्रोच कडून कोऑपरेटिव्ह अप्रोच ठेवून नवीन नवीन प्रोग्राम करत असतात. नासाने जेव्हा नासाने अन्य स्पेस ऑर्गनायझेशन सुद्धा, स्पेस एजन्सी सुद्धा आता अवकाशाचं लोकशाहीकरण हा मार्ग निवडला आहे त्यांनी. सो जास्तीत जास्त कॉमन मॅन याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह कसा होईल आणि स्पेस किंवा अवकाश सगळ्यांसाठी खुलं कसं झालंय याचा एक प्रयत्न, याचा एक दृष्टिकोन प्रत्येक स्पेस एजन्सी घेत आहे आणि त्याच्यासाठी जे जे रिसोर्सेस लागतील ते पुरवत आहेत. तुम्हाला सगळ्या, जर मुलं हा इंटरव्ह्यू पाहत असेल तर मुलांना मला सांगायला नक्की आवडेल की नासाचे एज्युकेशन प्रोग्राम आहेत. तुम्ही गुगलवर जाऊ शकता, नासा एज्युकेशन प्रोग्राम तिथे पाहू शकता. तिथे नासा स्टेम प्रोग्राम आहे. त्या ठिकाणी आपण आत्ताच ऑनलाईन क्लासेस अतिशय म्हणजे फ्रीली जॉईन करू शकतो. आपले काही एज्युकेटर असतील, विज्ञानाचे शिक्षक असतील, ते नासा स्टेम एज्युकेटर प्रोग्राम जॉईन करू शकतात. त्याच्यासाठी कुठलीही नोंदणी फी नाहीये. नासा स्टेम या साईटवर तुम्हाला जायचं आहे, तिथे साइन अप करायचं आहे, तिकडचे कोर्सेस तुम्हाला शिकायचे, शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि त्याच्याबद्दल प्रेरणा म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता, जेणेकरून याच लहान वयात मुलांना मोठा दृष्टिक्षेप घेता येईल आणि मोठी झेप घेता येईल. ओके, असे प्रयत्न आपल्याकडचे जे सायन्स एज्युकेटर आहेत त्यांनी नक्कीच केले पाहिजेत. नासा सोबतच युरोपियन स्पेस एजन्सीचे सुद्धा एज्युकेशन प्रोग्राम आहेत. त्या ठिकाणी आपले विज्ञानाचे शिक्षक किंवा विज्ञान रिलेटेड शिक्षक किंवा इन्फॉर्मल एज्युकेटर समाविष्ट होऊ शकतात आणि कोर्सेस घेऊ शकतात. नक्कीच. तर तुमचं हे मार्गदर्शन तरुणांसाठी फार महत्वाचं आहे आणि या मुलाखतीतून तरुणांना मार्गदर्शन मिळावं, त्यांना भविष्यासाठी एक वाट
यावी हाच हेतू आहे. तर प्रेक्षकांमध्ये अनेकांनी तर आहे त्यांनी असं विचारलंय की तुमच्या या बोंबील या ऍप विषयी आम्हाला माहिती द्या. हे ऍप नेमकं कशासाठी आहे आणि नेमकं त्याचे फायदे वगैरे काय आहेत एकंदरीत? ठीक आहे. मी तुम्हाला पहिले संकल्पना सांगतो. बोंबील संकल्पना नक्की काय आहे. मी लहान असताना मी वडिलांसोबत हात धरून वडील मला कोळीवाड्यात घेऊन जायचे मासे विकत घ्यायला. पण बऱ्याचदा असं व्हायचं की ती माझी कोळी मावशी, कोळी आत्या तिथे नसायची आणि 2 दिवसातून कळायचं की बाबा ती कोळी आत्या, कोळी मावशीला ब्लड प्रेशर होता, ती ऍडमिट आहे, ती आजारी पडले आणि कधी-कधी अशी दुःखद घटनाही व्हायच्या की त्या जग सोडूनही जायच्या. मी वडिलांना विचारायचो, "पप्पा हे होतंय का? म्हणजे एक्झॅक्टली यांची दिनचर्या काय आहे?" सो त्यावेळी यांनी मला दिनचर्या एक्सप्लेन केली. जर तुम्ही एखाद्या कोळीवाड्यातील एका पारंपरिक कोळी किंवा अग्रीण जी बसते विक्रा करायला, माशाचा विक्रा करायला, तिची दिनचर्या पाहिलीत, तर ती पहाटे 2:30-3 ला उठते आणि बंदरावर जाते. तिथून मासे घेते. 7:30-8 ला ती मच्छी मार्केटमध्ये इकरा करायला बसते. दुपारी थोडीशी झोप मिळते ते मिळते. 3:30-4 वाजता ते परत इकरा करायला येतात. संध्याकाळी जेवून परत झोपतात. अगदी 4 ते 5 तासाची त्यांना झोप मिळते आणि त्याच्यामुळे दिनचर्या जो डेली रुटीन होता हा त्यांचा खूप डिस्टर्ब रुटीन होता आणि याचा स्ट्रेट परिणाम त्यांच्या घरावर पडायचा, त्यांच्या शारीरिक अवस्थेवर पडायचा. इकडचा पारंपरिक भूमिपुत्र म्हणून याची मला नेहमी जाणीव व्हायची की मी जरी अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेत असेल, जरी अमेरिकेमध्ये कोणत्याही तंत्रज्ञानावर काम करत असेल, पण माझं अस्तित्व भूमिपुत्रापती इथे आहे, मुंबई प्रदेशात आहे. त्या अस्तित्वाबद्दल जर मी काही करू शकलो नाही, माझ्या घराबद्दल काही करू शकलो नाही, तर माझी ती घराबद्दल असलेली आत्मीयतेला काही अर्थ उरत नाही. बोंबील हा प्रकल्प घेण्याआधी मला दुसरी एक गोष्ट कळाली होती, की मासेमारीचा तुम्ही जर व्यवसाय पाहिला, तर तो हजारो करोडोंचा मासेमारीचा व्यवसाय आहे. हा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय हा कोळी आगरी लोक म्हणजे इकडचे मुंबई प्रादेशिक भूमिपुत्र हे राबवत आले होते. पण आज खूप मोठी मधली फळी तिथे तयार झाली होती. ती मधली फळीचं मी अनालिसिस करताना मला भयानक भयानक गोष्टी ऐकायला आल्या. मला असं म्हणता येईल, की हा जो पारंपरिक मत्स्य व्यवसाय होता, तो अपारंपरिक कधी होऊन गेला, याचं कारणही मला कळालं नाही. हे कधी झालं हेही कळालं नाही. याच्यामध्ये मधली फळी तयार होत असताना लोकांनी येथील पारंपरिक लोकांनी सोडून जी मधली फळी म्हणजे जी मिडलमॅन लॉबी या लोकांनी जी तयार केली होती, याच्यामध्ये त्यांनी 1 नंबरचा माल आणि 2 नंबरचा माशाचा माल तयार केला. 1 नंबरचा माल हे नेहमी एक्सपोर्ट करतात आणि 2 नंबरचा माल हे डोमेस्टिक मार्केटमध्ये आपल्याकडे घेऊन येतात. तो माल म्हणजे जो मुंबई प्रादेशिक म्हणजे आपल्या जो घरात जो माल येतो तो बऱ्यापैकी 2 नंबरचा माल असतो. जो चांगला माल असतो बहुतांश एक्सपोर्ट करतात. सोबतच हे जी मिडलमॅन लॉबी होती, हे जे नाखवा आहेत मुंबई प्रदेशातील, यांना 1% 2% मायक्रो फायनान्स करून त्यांना पैसे देऊन त्यांच्या बोटीवरचा सगळा माल बुक करायचे आणि त्याचा रेट, त्याची प्राइस ते ठरवायचे आणि त्याच्यामुळे नाखवाला त्याची खरी रक्कम कधीच मिळत नव्हती. तसेच खूप मोठ्या प्रमाणात हा जो धंदा आहे, हा उद्योगधंदा आहे, हा उधारीवर चालायचा. जर तुम्ही अर्नाळा, सातपाटी मच्छीमार संस्थांपासून अगदी रत्नागिरी पर्यंत गेला तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल की प्रत्येक नाखवा कर्जामध्ये बुडालेला आहे या गोष्टीमुळे. त्यांना सरळ मार्केटचा एक्सपोजर मिळत नव्हतं. तर एकतर कोळींची दिनचर्या खराब, सोबतच नाखवांना स्ट्रेट मार्केटचं एक्सपोजर मिळत नव्हतं. नाखवा किंवा मच्छीमार एखादा माल पकडायचा, त्याच्यामध्ये मिडलमॅन लॉबी स्वतःकडे तो माल घ्यायची आणि मग ती आपल्या पारंपरिक कोळ्यांना द्यायची, कोळी वाड्यात द्यायची विकायला. सो ही जी गोष्ट आहे ही मला पटत नव्हती. या गोष्टीचा याचं लेव्हरेज मी तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर करण्याचं ठरवलं. या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगायला आवडेल हे बोंबील नाव कुठून आलं. 35 ॲस्ट्रोनॉट कॅन्डिडेट म्हणून ट्रेनिंग घेत असताना मला इन्स्ट्रक्टर होते. ते डेल्टा एअरलाईनचे इन्स्ट्रक्टर होते. जे बऱ्याचदा मुंबईला त्यांच्या फ्लाईटनी यायचे. आणि ते जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा ते आपलं गझली रेस्टॉरंट असेल किंवा आपलं गोमांतक रेस्टॉरंट असेल, इथे येऊन बोंबील फ्राय नेहमी ट्राय करायचे. सो अमेरिकेमध्ये पण बोंबील ही एक प्रसिद्ध मच्छी आहे जी मुंबईमध्ये मिळते. बोंबील हा मासा मुंबई प्रादेशिक एरिया सोडून दुसरीकडे मिळत नाही. सोबतच याला इंग्लिशमध्ये आपण बॉम्बे डक म्हणून म्हणतो. याच्यामध्ये मुंबईचा बॉम्बे BOM हा कोड देखील आहे आणि BILL बिल हा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये जास्त सर्च होणारा शब्द सुद्धा आहे. ओके, सो ही जाणीव ठेवून आम्ही एक ब्रँड विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि याचं नाव आम्ही बोंबील ठेवलं. आता या बोंबील प्रकल्पाबद्दल नक्की याची रचना कशी आहे मला तुम्हाला सांगायला आवडेल.
बोंबील प्रकल्पामध्ये आपण 2 फेजेस केलेले आहेत. फेज 1 मध्ये किंवा टियर 1 मध्ये आपण सातपाटी मच्छीमार समितीपासून अगदी दक्षिणेतल्या सगळ्या मच्छीमार समितींसोबत टाय अप केलेला आहे. बोंबील प्रकल्पामध्ये हा नाखवा या मच्छीमार समिती त्यांचा जो माल आहे थेट ऑनलाईन स्टोअरवर टाकतं आणि तो माल फक्त आणि फक्त पारंपरिक आगरी कोळी विक्रेतेच विकत घेऊ शकतात. ओके. हा माल त्यांना बंदरावर पारंपरिक आगरी कोळी विक्रेत्यांना बंदरावर जायची गरज नाही. हा माल अगदी ते त्यांच्या ऍप वरून विकत घेऊ शकतात. हा माल रोजंदारीच्या डोलीवर असतो. डोली म्हणजे सकाळी जेव्हा नाखवा मासे पकडायला जातो तेव्हा तो संध्याकाळी परत येतो त्याची होडी घेऊन. तोच मासा हे आगरी कोळी विक्रेते ऑनलाईन विकत घेतात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हाच मासा त्यांच्या स्टोअरवर उपलब्ध असतो, जो आपल्या सगळ्या मराठी भाषिक खवय्यांना किंवा अन्य भाषिक खवय्यांना सकाळी खायला मिळतो. जो फ्रेश मासा आजपर्यंत एक्सपोर्ट होत होता ते एक्सपोर्ट आम्ही थांबवलं. याच्यामुळे 2 फायदे झाले. जो पारंपरिक नाखवा होता त्याला 100% रोखीने पैसे मिळायला लागले सरळ. कारण की बोंबीलच्या फेज 1 मध्ये टियर 1 मध्ये जेव्हा आगरी कोळी विक्रेते ऑनलाईन मासा विकत घेतात, ओके, तो पैसा त्याच दिवशी त्या नाखवाला सेटल केला जातो. तो मासा पारंपरिक लॉजिस्टिकने त्यांना पोहोचवला जातो अगदी रात्रीपर्यंत आणि पहाटे हाच मासा ते ऑनलाईन विकतात. आता फेज 2 म्हणजे टियर 2 मध्ये हेच आगरी कोळी विक्रेते त्यांच्या सेलर ऍप वरून, जसं तुमचं स्विगी झोमॅटो पाहता तसेच त्यांच्या सेलर ऍप मध्ये जे नियर बाय रेस्टॉरंट आहेत, हे जे विक्रेते आहेत, तिथून एखादा कस्टमर त्याच्या आजूबाजूचे जे स्टोअर आहे तिथून हा मासा, ताजा मासा मागवू शकतो आणि जो आजपर्यंत A1 मासा मार्केटमध्ये येत नव्हता त्याची चव नक्कीच चाखू शकतो की ऍक्च्युली याची फ्रेशनेस काय आहे, त्याची टेस्ट काय आहे, ती त्याला माहिती पडते. आजपर्यंत आगरी कोळी गाणी आपण ऐकली असतील. त्याच्यामध्ये पहिलं गाणं मला लहानपणी आठवायचं, लाय 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 लाये करणी असेल किंवा पारू गो पारू वेसवची पारू. तर या पारंपरिक कोळी गीतांमध्ये प्रत्येक कोळीवाड्याची एक विशेषता आहे. माझी प्रत्येक कोळी ताई, माझी कोळी आई एक विशिष्ट संस्कारांनी प्रेरित आहे. एक विशिष्ट व्यवसाय करतात, विशिष्ट भाषा, विशिष्ट संस्कृती जपतात. त्या संस्कृतीची जाणीव सुद्धा आम्ही इथे करून देत आहोत. तसेच प्रत्येक मच्छीमार समितीची मासे पकडण्याची पद्धत ही वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण त्या मच्छीमार समित्यांना, तिकडच्या कोळीवाड्यांना प्रमोटही करत आहोत. आता तुम्हाला माहिती असेल बोंबील हा अर्नाळा कोळीवाड्याचा खूप प्रसिद्ध बोंबील आहे. जर पॉपलेट बघाल तर सातपाटी कोळीवाड्याचा पॉपलेट खूप प्रसिद्ध आहे. ही आजपर्यंत मुंबईच्या प्रादेशिक ग्राहकाला माहिती नव्हती. आम्ही त्याचंही प्रमोशन करतोय. सोबत तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आगरी कोळ्यांच्या हळदी पाहिलेल्या असेल आणि तिथली व्यंजने तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्येही भेटणार नाही. सो या फ्रेश माश्यासोबतच आम्ही पारंपरिक जेवण सुद्धा सादर करतोय. ज्याच्यामुळे अमेरिकेमध्ये असताना एक गोष्ट मला कळाली होती की टुरिझम किंवा व्यंजन इट इज नॉट अबाउट टुरिस्ट आणि प्लेस. ऍक्च्युली इट इज अबाउट व्हिजिटर अँड द होस्ट. ओके, जर बाहेरून किंवा कोणताही अप्रादेशिक माणूस इथे येत असेल, त्याला पहिले काय पाहिजे असतं की मला इथल्या स्थानिक लोकांचे संस्कार काय आहे, इथली परंपरा काय आहे, इथली संस्कृती काय आहे, इथलं जेवण कसं आहे. कारण की हे इथले प्राकृतिक पुरुष आहेत आणि या प्रकृतीला अनुसरून इकडची जेवण संस्कृती चालते. सो त्या प्राकृतिक संस्कृतीला जपण्याचं कार्य आम्ही करत आहोत. त्यांच्या कोळीवाड्यांना परंपरेचं रूप देऊन अगदी थेट ग्राहकापर्यंत. त्यासाठी पारंपरिक भूमिपुत्र आणि त्याचा हा मत्स्य व्यवसाय आम्ही प्रमोट करायला सुरुवात केली बोंबील ऍपवर. ओके, हा बोंबील ऍप एक गोष्ट नक्की सांगते प्रत्येक ग्राहकाला की तुम्हाला जो मासा मिळणार आहे कोळीवाड्यातून, हा रोजचा फ्रेश मासा मिळणार आहे. सोबतच आपण गॅरंटी देतो की कधी कधी आपण जातो, बरेच पारंपरिक लोक आपल्याकडे मासे विकायला येतात आणि कधी कधी त्या माशाची क्वालिटी खूप खराब असते. आपल्याला कळत नाही की या माशाचं करायचं काय. त्यावेळी आपण बोंबीलवरून ही एक गॅरंटी सुद्धा देतो, जर आपल्याला जर मासा एखादा खराब मिळाला तर आपण त्याचे पूर्ण रिफंड देतो किंवा तो मासा बदलून देतो. ओके, सो ही शाश्वती देखील आपण बोंबील ऍप थ्रू प्रत्येक ग्राहकाला सध्या देत आहोत. हे मी आतापर्यंत कधीच ऐकलं नसेल सर्वसामान्यांनी की माशांच्या बाबतीत पण रिफंड ही सुविधा कोणाला मिळत असेल. खरंच अप्रतिम संकल्पना आहे या ऍपची. आणि अनेकदा असं होतं की भारतीय परदेशात गेल्यावर तिथे उच्च पदावर काम केल्यावर कालांतराने त्यांना देशाचा विसर पडतो. पण असेही तुमच्यासारखे काही जण आहेत जे इथल्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेलेली आहे. आणि मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते.
तर निलेश अडसूळ आहे, त्यांचा प्रश्न आहे. माझा प्रश्न पुढचा असा होता की आता अलिबागमध्ये तुम्ही आहात किंवा लॉकडाऊन मध्ये तुम्ही इथे जास्त काळ घालवलात. या काळात नेमक्या तिकडच्या आगरी कोळी बांधवांच्या, स्थानिकांच्या, बंदरावरच्या लोकांच्या काय समस्या होत्या, ज्या समस्यांमुळे या बोंबील ॲपला अधिकच प्रेरणा मिळाली? सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरेस्टिंगली मला कळालं की बऱ्याच नागपांचे बँकमध्ये अकाउंट देखील नव्हते. ओके, कारण त्यांना कधी गरजही पडली नाही बँकमध्ये अकाउंट करण्याची. बऱ्याच अंती हा जो व्यवसाय होता हा रोखीने व्हायचा. ओके, सोबतच जी नागपांची मुलं होती, जी पिढी दर पिढी आलेली मुलं होती, त्यांना हा पारंपरिक उद्योगधंदा पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा होता. काही पारंपरिक उपकरणे वापरून ही मासेमारी केली जाते. पण ही मासेमारी करत असताना माझी एक टीम आहे, जी टीम ज्यांचं माझे सहकारी आहेत, ज्यांची मला मदत खूप मोठ्याने मिळाली. म्हणजे त्याच्यामध्ये करंजा मच्छीमार संस्थेचा माझा भाऊ असेल, गणेश नागवा असेल, डेटा सेंटर स्पेशलिस्ट IBMचे विनोद खारीक असतील, योगेश पाटील असतील, प्रथम म्हात्रे असतील, जे नॅव्हल एरियामध्ये चीफ इंजिनियर आहेत. तसेच सर्वेश तरे असतील, जे आगरी कोळी साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. ओके, अशी माझी बरीच मोठी टीम आहे. सगळे एकत्र आले आणि प्रत्येकाने स्पेशलायझेशन त्यांचं देण्याची सुरुवात केली. आम्ही एक अवेअरनेस आणली की बँक अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला मायक्रो फायनान्सिंग कशी करता येईल. सोबतच नाबार्डच्या बऱ्याच योजना आहेत, त्यांची त्यांना माहितीही नव्हती. ती माहिती त्यांना कशी घेता येईल. तसेच आपले भारताचे पंतप्रधान यांनी त्यांच्या वित्त मंत्रालया थ्रू मासेमारीसाठी काही योजनाही सुद्धा आणल्या होत्या. या योजनाची जवळजवळ कोणत्याही प्रकारची माहिती देखील त्यांना नव्हती. ओके, सो हा जो व्यवसाय होता हा स्थानिक तत्वावर चालायचा, पण त्याचा एक्सपोजर ही मिडलमॅन लॉबी आजपर्यंत घेत होती. त्याचा फायदा देखील मिडलमॅन लॉबी आजपर्यंत घेत होती. सो आम्ही एक सहकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना स्ट्रेट एक्सपोजर देतोय गव्हर्नमेंटच्या योजनांचं. सो जी नवीन पिढी येते ती शिक्षण सुद्धा घेते. पारंपरिक मासेमारी सोबत आधुनिक तत्व कसे टाकता येईल त्याच्यासाठी मग ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमची यंत्रणा असेल, ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमची यंत्रणा असेल, आपल्या बोटीचं स्थान कुठे आहे समुद्रामध्ये, आपण किती वेळात पोहोचू शकतो, वादळ येत आहे का, समुद्राची सद्यस्थिती काय आहे, चांगला मासा कुठे मिळेल, याच्याबद्दलचीही आम्ही माहिती देतोय. ही गोष्ट करत असताना आम्ही ज्या छोट्या मासे आहेत किंवा माशांचे पिल्लं आहेत, हे न मारण्याचा किंवा न पकडण्याचा सुद्धा संकल्प केलेला आहे. सोबतच ट्रॅडिशनल मासेमध्ये जे काही पारंपरिक मासे आहेत, जे सीझनल फिश आपण त्यांना म्हणतो, त्यांची चव कशी असते, ते आपला इथला ग्राहक कसा एन्जॉय करू शकतो याची आपण माहिती देतोय. मुख्यतः तुम्ही पाहिलं असेल तर कोलंबी, पापलेट, म्हणजे कोळंबीला मी अगदी आमच्या भाषेमध्ये कोलबीच बोलतो. कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस याच्या पलीकडे किंवा बोंबील, मांदेली याच्या पलीकडे आपल्याला मच्छीची, माशांची माहिती नसते. पण त्याच्याही व्यतिरिक्त त्याला मी टोचा म्हणतो किंवा बॅराकुडा म्हणतो इंग्लिशमध्ये. सोबतच इथला वर्ल्ड फेमस जिताडा असेल, ओके, अन्य मासे असतील, यांचंही प्रमोशन आम्ही चालू केलेलं आहे आणि हे बोंबील ब्रँडच्या अंतर्गत देतोय. माझी वाईफ, माझी पत्नी ही FDA अनालिस्ट आहे, तर ती क्वालिटी यंत्रणा पण पाहते. ती मेक शुअर करते की चांगल्या क्वालिटीचा मासा विथ न्यूट्रिशनल रिपोर्ट आपल्या ग्राहकाला मिळेल आणि त्याचे न्यूट्रिशन किंवा त्याची माहिती ती वेळोवेळी आपल्या बोंबीलच्या फेसबुक पेजवर देतच असते. सो जेव्हा नागवांना मी भेटण्याचा प्रयत्न केला, तर लॅक ऑफ अवेअरनेस आणि कधी कधी लॅक ऑफ एज्युकेशनमुळे ही जी पिढी आहे, जी पारंपरिक लोक आहेत, जे माझी भावंड आहेत, ती बऱ्याच ठिकाणी पाठी पडत चालली होती. बोंबील प्रकल्पच आम्ही ऑगस्ट नंतर लॉन्च करण्याचा प्रयत्न करत होतो, पण सडनली गणेश असेल किंवा योगेश मामा असतील यांनी मला फोन केला आणि नागवांच्या समस्या माझ्यासमोर सरळ मांडल्या. लॉकडाऊनमुळे सगळ्याच आईस फॅक्टरीज बंद झाल्या होत्या. हजारो टन मासा, हजारो टन माल यांना समुद्रात फेकावा लागत होता. ग्राहकाकडे सरळ एक्सपोजर मिळत नव्हतं. त्याच वेळी एक गोष्ट मी पाहिली की गव्हर्नमेंटनी ई-कॉमर्स फॅसिलिटी चालू ठेवली होती रेड झोन मध्ये सुद्धा. सो ई-कॉमर्स सोबत गव्हर्नमेंटचे डिरेक्शन्स होते की ऑन डिमांड डिलिव्हरी करताना जे गाईडलाईन्स होते गव्हर्नमेंटचे की स्वच्छता बाळगून, ग्लोव्ज घालून, मास्क घालून, प्रॉपर सॅनिटाईज करून आपण हा माल ग्राहकापर्यंत कसं पोहोचू शकतो, हे गव्हर्नमेंटचे निर्देश आम्ही पाहिले आणि त्या निर्देशांचं पालन करून बोंबील ॲप प्रमोट केला. जो हजारो टन माल त्यांना समुद्रात फेकावा लागत होता ते आम्ही थांबवलं आणि या मालाचा एक्सपोजर थेट ग्राहकाला दिला. त्याच्यामुळे झालं असं की चांगल्या क्वालिटीचा मासा स्वस्त दरामध्ये त्याला मिळू लागला आणि त्याच्यासोबत माशा फ्रेशनेसची पण गॅरंटी आम्ही देत होतो. सो नाखवांना त्रास नक्कीच झाला,
पण आता येणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक पारंपरिक भूमिपुत्राचा एक प्रयत्न असेल की ज्या ज्या ठिकाणी तो काही शिकतोय, ओके, त्याचा अवलंब करून आपल्या पारंपरिक भूमीमध्ये, आपल्या पारंपरिक घरामध्ये ते त्याला प्रदर्शित करता येईल आणि याचा उपयोग आपल्या पारंपरिक भावा बहिणींना नक्की होईल. तसा मी एक प्रयत्न केलेला आहे. स्वातीचा नेटवर्कचा इश्यू आहे. तुम्ही खूप ग्राउंड लेवलला जाऊन रिसर्च केला आहे. नेमका प्रॉब्लेम काय आहे, त्याचं सोल्युशन कसं क्रिएट करता येईल, त्याच्यावर एक्सपोजर कसं मिळेल, नंतर पुढे पुढे जाऊन त्याचा फ्युचर कसं असेल, हा सगळं रिसर्च तुम्ही केलेला आहे. पण ह्याच्यामध्ये एक तुम्हाला अडचण जाणवली असेल की पारंपरिकरित्या लोकांना पैसे जवळ ठेवण्याची एक सवय असते. बँकेमध्ये पैसे ठेवणं हे फार लोकांना पटत नाही. माझ्या घरी पैसा असावा, तो माझ्याकडे सेफ राहील, हे एक पारंपरिक लोकांचं असं स्वभाव असतो. तो स्वभाव बदलणं किती अवघड वाटलं. बँकेत जेव्हा अकाउंट सुरू करायला तुम्ही सांगायला सुरुवात केली की बँकेत अकाउंट सुरू करा, आपलं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होणार आहे. एकतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हटले की लोक घाबरायला सुरुवात होतो. भारतामध्ये ते ग्रामीण भागात जास्त नको बाबा ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे. ही सगळी मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे आणि ही मेंटॅलिटी खरंच आमच्यासाठी खूप मोठा अवरोध बनत होती बऱ्याचंदी. सो आम्ही वेळोवेळी त्यांना त्यांचे ऑनलाईन क्लासेस घेतले, ऑनलाईन प्रेझेंटेशन घेतले. त्यावेळी एक आश्चर्यकारक गोष्ट वाटली की मी माझ्या कोळींताईंना मच्छीमारी कोळीवाड्यात पाहायचो, नागवांना मच्छीमारी करताना पाहायचो, पण सगळेजण व्हॉट्सअपवर होते, सगळेजण गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवत होते. सो त्या व्हॉट्सअपवर आम्ही आमचे व्हिडिओज पाठवायला सुरुवात केली. सरकारी योजना आणि गव्हर्नमेंट च्या योजना तुम्हाला सरळ कशा अट्रॅक्ट करता येईल, खात्यामध्ये पैसे ठेवण्याचे फायदे काय आहेत, मायक्रो फायनान्सिंग तुम्हाला कसं करता येईल, पुढे तुम्ही ज्या नवीन नवीन योजना आणता, नवीन नवीन उपकरणं घेता, याच्यासाठी तुम्हाला फायनान्सिंग कशी मिळवता येईल, ओके, हे याचा संदर्भ, याची पूर्ण माहिती आम्हाला देताना प्रचंड त्रास झाला. पण सरळ सरळ काही नाखवाच या बोंबील प्रकल्पाचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी या गोष्टी सोप्या झाल्या. आम्ही 1-2 नाखवांपासून सुरुवात केली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरुवात करण्याची. त्याचा अनुभव त्यांनी घेतला आणि हळूहळू सगळे नाखवा त्याचा अवलंब करायला लागले. तुम्हाला माहिती आहे की मी म्हणालो म्हणून कोणी करेल ही गोष्ट फक्त राजकारणात होते. आपण भावनांनी 10 गोष्टी सांगतो आणि त्याची प्रॅक्टिकॅलिटी किती आहे हे आपण पाहत नाही. पण जेव्हा तुम्ही उदाहरण सेट कराल आणि तो उदाहरण जेव्हा आपला पारंपरिक माणूस पाहिल की बाबा माझ्या भावाला याचा असा फायदा झाला आणि हा उदाहरण सेट केलेला आहे, त्या उदाहरणाचा अनुभव घेऊन बरेचसे नाखवा आणि बऱ्याचशा मच्छीमार समितींनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला पसंती येथे दिलेली आहे. आणि याची सेटलमेंट रिअल टाइम असल्यामुळे त्यांना 3 ते 4 महिने पैशांचा परतावा येण्यासाठी गरज नव्हती. आणि याच कारणामुळे म्हणा ते त्यांचा 1 नंबरचा माल और जो माल तो पकडतात तो सरळ सरळ मुंबई प्रादेशिक ग्राहकांना देण्यास सुरुवात केली बोबिल प्लॅटफॉर्म. तो त्याच्यामुळे त्यांना एक विश्वास वाटू लागला की आपले पैसे जात कुठे नाहीयेत, ते उलट आपल्याच बँकेत राहत आहेत आणि सेफ राहत आहेत आणि ते रिअल टाइम आपल्याला मिळत आहे. नक्कीच. येस. आता पुढचा प्रश्न घेऊयात. समीर, तुमचा पुढचा प्रश्न विचार. हा, मला असं विचारायला आवडेल तुम्हाला, तुम्ही आता गणेश नाखवांचा उल्लेख केला, ते तुमचे मित्र आहेत चांगले, तर त्यांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं आणि तुम्हाला ते ऍप सुरू करावं आणि हे सगळं सुरू करावं हे तर तुम्ही सांगताच, पण गणेश नाखवांनी तुम्हाला काय सांगितलं नेमकं इथे आल्यानंतर? तुम्हाला एक प्रामुख्याने मला गोष्ट सांगता येईल की येथील जो भूमिपुत्र आहे, याचा जे पारंपरिक उद्योगधंदे आहेत, याचं प्रमोशन करणं हे आमच्या नवीन पिढीच्या पारंपरिक मुलांनी ठरवलेलंच होतं. सो याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय, ओके, याला ई कॉमर्सची जोड देणं, नवीन तंत्रज्ञानाची जोड देणं, हे आम्ही गेल्या वर्षीच याच्यासाठी प्रयत्न करत होतो. गणेश हा सुद्धा युरोपमध्ये शिकलेला मुलगा आहे, जो स्कॉटिश बँकमध्ये होता. पण पारंपरिक उद्योगधंदे आणि याच्यावर जी मिडलमॅन फळी होती, यांचा चाललेला अवलंब, त्याला तोही पाहू शकला नाही. सो तो गेल्या 2 वर्षापासून बराच ऍक्टिव्ह आहे की पारंपरिक मत्स्यमारी व्यवसाय त्याला आधुनिकतेची जोड कशी देता येईल. सो गणेश आणि माझं कन्व्हर्सेशन या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेलं. त्यावेळी त्याच्या आधीपासूनच आम्ही बोंबील प्रकल्पाची जोड मांडली होती.
पारंपरिक भूमिपुत्रांमध्ये जात असताना जो संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे की तुमचे जे पारंपरिक उद्योग ते चालू ठेवा, ते प्रमोट करा, तुमच्या प्रदेशाच्या संस्कारांचा प्रदर्शन करा, जेणेकरून भारतामध्ये जी एक म्हण आहे विविधतेत एकता, तर ती विविधता पण आपल्याला कॅरी करता येईल. सो अशा प्रकारे हा मत्स्य व्यवसाय असेल, सोबतच आमच्या आगरी कोळ्यांचा जो मिठागऱ्यांचा व्यवसाय असेल, त्याच्यासोबतच डोबी मारून रेतीचा व्यवसाय असेल, अशा प्रत्येक व्यवसायाकडे आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने बघायला सुरुवात करायला लागलो. पारंपरिक व्यवसाय करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने गणेशला जाणवली, मला जाणवली, विनोदला जाणवली, योगेश मामांना जाणवली. ही गोष्ट अशी होती की हा इकडचा स्थानिक असताना तंत्रज्ञान आणि अवेअरनेस ची जोड न मिळाल्यामुळे इकडच्या पारंपरिक धंद्यामध्ये त्याला माफिया हा शब्द कधी आला हे त्यालाच कळालं नाही. ओके, तुम्ही बऱ्याच ठिकाणी माहिती पाहिली असेल की मत्स्य व्यवसायामध्ये हे माफिया आहेत, रेती व्यवसायामध्ये ते माफिया आहेत. पण हा त्यांचा एक पारंपरिक रोजगार, पारंपरिक रोजंदारी, उद्योगधंदे हे जे पिढ्यानपिढ्या करून आले होते, त्याला एक वाव मिळाला नव्हता. गणेश सोबत जेव्हा मी भेटलो तेव्हा मला एक स्ट्रेट एक्सपोजर मिळालं. मला नागपांची गोष्ट कळाली की एक्झॅक्टली होतंय काय. तो मला सरळ सरळ फोटो पाठवत होता की दादा मी एवढा माल आपण हजारो टन माल आपण फेकत आहोत समुद्रामध्ये. ओके, आपल्याला ऑगस्ट पर्यंत वाट पाहता येणं शक्य नाही. आपल्याला इमिजिएटली हे तंत्रज्ञान आपल्या ग्राहकापुढे मुंबई प्रदेशामध्ये पाठवावं लागेल. तुम्हाला सांगायला आवडेल, बोंबील हा प्रकल्प, ही योजना, ही डेव्हलपमेंट फेज मध्ये होती. जेव्हा मी पाहिलं तेव्हा आम्ही खूप भावनिक झालो की हजारो टन माल यांना फेकावा लागतोय. खूप कर्जबाजारी होत चाललेले आहेत. अगदी एका आठवड्यात आम्ही हा ऍप रेडी केला. त्याच्यामध्ये काही टेक्निकल आता त्रुटी आहेत, ते लवकरच नवीन अपडेट येईल, त्याच्यामध्ये त्या कव्हर केल्या जातील. पण अगदी एका आठवड्यात आम्ही हा ऍप तयार केला आणि हा जनतेसमोर लॉन्च देखील केला विशिष्ट तंत्रज्ञानाने. गणेशची नाळ इकडच्या मच्छीमारांशी सरळ जोडली असल्यामुळे रोज मला इथले अपडेट मच्छीमार समितीतून यायचे. ओके, त्याच्यामध्ये एक भावना अशी होती की इकडचा जो सीझनल फिश आहे, इकडचा एक जो पारंपरिक फिश आहे, याला देखील प्रमोशन मिळावं. आणि सोबतच पारंपरिक लोकांमध्ये भांडवलशाही, भांडवलधारी हा मुद्दा जागृत करणं ही महत्वाचं होतं. सो प्रत्येक टीम मध्ये जे त्यांच्या एरियामध्ये बिझनेस टायकून आहेत और मार्केटिंग टायकून आहेत, पारंपरिक लोक, ती एकत्र आली आणि त्यांनी भांडवलदारी किंवा प्रकल्प मालक, आजपर्यंत आगरी कोळींची भूमिका इथे अशी होती प्रकल्पग्रस्त, पण ती प्रकल्पग्रस्त ही भूमिका पुसून प्रकल्प मालक हा वेंचर, ही नवीन ओळख, ही प्रतिष्ठित ओळख आपल्याला कशी कॅरी करता येईल याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. आणि याचा हा एक उदाहरण आहे, जेणेकरून प्रत्येक पारंपरिक भूमिपुत्र, याचा प्राकृतिक पुरुष, याच्याकडे एक प्रकल्प मालक या उद्देशाने पाहिजे आणि प्रेमाने आपल्या ग्राहकाला याची सर्व्हिस देण्यासाठी भाग पाडेल. तुम्हाला एक विशिष्ट मला गोष्ट सांगायला आवडेल. अमेरिकेमध्ये एक प्रोग्राम आहे, त्याला आम्ही म्हणतो नेटिव्ह अमेरिकन प्रोग्राम. आता नेटिव्ह अमेरिकन प्रोग्राम हा काय करतो नॉर्थ अमेरिकेमध्ये, आणि हे प्रोग्राम बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलियामध्ये प्रोग्राम आहेत, युरोपमध्ये प्रोग्राम आहेत नेटिव्ह, तसे अमेरिकेमध्ये नेटिव्ह अमेरिकन प्रोग्राम. सो याची संकल्पना अशी आहे की जो जिकडचा भूमिपुत्र असेल किंवा प्राकृतिक पुरुष असेल, त्याच्याकडे त्या एरियाचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं राहील, त्या एरियाचं ऑपरेशन कसं राहील, याच्याकडे प्रामुख्याने वाव दिला जातो, जेणेकरून तो स्थलांतरित होणार नाही, तो त्याच्याच भूमीमध्ये उपरा होणार नाही, त्याची संस्कृती घेऊन टिकेल. अशा प्रकारचे प्रयत्न माझ्या भूमीमध्ये होत नव्हते. ओके, जर तुम्ही अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये अगदी तुम्ही ग्रँड कॅनियन तुम्हाला ऐकलं असेल, सिडोना एरिया ऐकला असेल, टेक्सास एरिया ऐकला असेल. सो तिकडच्या सरकारांनी तिकडचे एअरपोर्ट्स असतील, पोर्ट्स असतील, तिकडचे मॉल्स असतील, हायवेज असतील, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन ते तिकडच्या भूमिपुत्रातून करून घेतात. आणि तिकडच्या भूमिपुत्राला ती स्किल सुद्धा त्यांनी दिली, ट्रेन करून, तिथला फिनान्स दिला, जेणेकरून तिकडचे भूमिपुत्र मोठे मोठे प्रकल्प उभारू शकले, तिकडची संस्कृती जपू शकले. सो येणारा प्रत्येक व्हिजिटरला हे प्रेमाने वाढवू लागले, प्रेमाने त्यांच्या संस्कृतीचं प्रदर्शन करू लागले. ही व्यवस्था, ही गोष्ट तुम्हाला मुंबई प्रादेशिक एरियात कुठेच दिसणार नाही. कारण की, आणि त्याच्यामुळे हळूहळू इथला भूमिपुत्र त्याच्या परंपरा बाजूला ठेवायला लागलाय, भावनिक होत चाललेला आहे आणि त्याला नवीन नवीन विशेषणं इथे मिळत चाललेली आहेत. भूमिपुत्र हा पर्टिक्युलरली मी मुंबई प्रादेशिक म्हणत नाही, तो कुठलाही भूमिपुत्र असेल. मला असं वाटतं जर कोणी पुण्याचा भूमिपुत्र असेल, साताऱ्याचा भूमिपुत्र असेल, नगरचा भूमिपुत्र असेल, त्याला तिकडच्या प्रकल्पांमध्ये तिकडची मालकी मिळायला पाहिजे, जेणेकरून तिकडची संस्कृती, तिकडचे संस्कार त्याला जपता येईल. ओके, आणि त्याचं प्रदर्शन वेळोवेळी करता येईल.
ही गोष्ट प्रामुख्याने आपल्या वर्षामध्ये आपल्याला दिसत नाही. ओके, सो मी इथला पारंपरिक भूमिपुत्र म्हणून मी माझ्या पारंपरिक भावांसाठी, बहिणींसाठी ही एक योजना, ही एक प्रकल्प आणलेली आहे माझ्या सहकार्याने घेऊन. आणि अशा बरेचसे प्रोजेक्ट, बरेचसे प्रकल्प पुढे येत जातील, ज्याच्यातून आमच्या संस्कृतीचं, आमच्या पारंपरिक उद्योगधंद्यांचं प्रदर्शनही होईल आणि आमचे संस्कार, आमची संस्कृती इथे टिकून राहील. हा एक याच्या पाठचा मोठा उद्देश होता आमचा. बरोबर. याच्यात एक महत्वाचा प्रश्न असा मला विचारायला आवडेल तुम्हाला, की इतक्या सगळ्या लोकांना एकत्र आणणं त्या ऍप साठी, आणि तुम्ही आता जसं सांगितलं की स्थानिक म्हणजे कधी कधी आपण असंही बघतो की थोडेफार मतभेद असतात आणणं. जसं तुम्ही आता त्यांना बँकेचं तुम्ही सांगितलं की त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप मोठं आव्हान होतं, तसं या सगळ्यांची मोठ बांधणं हे किती महत्वाचं आव्हान होतं तुमच्या समोरचं? आव्हान होतं, पण माझे काही मेंटॉर होते आणि त्या मेंटॉरनी म्हणजे ते अमेरिकेतले मेंटॉर असतील, भारतातील मेंटॉर्स असतील, त्यांनी मला एक शिक्षा दिली होती की प्रणित, लोक विचारांनी बदलतात, विचारांनी त्यांची विभागणी होते, भावनांनी विभागणी होते, पण जेव्हा तू प्रात्यक्षिक उदाहरण देतो, जेव्हा त्यांच्या तू पोटाचा विचार करतोस, त्या पोटासाठी ते कधी विभागू शकत नाही. तो तुझं टार्गेट त्यांच्या अस्तित्वावर आणि त्यांच्या पोटावर असलं पाहिजे, त्यांच्या पारंपरिकतेवर असलं पाहिजे, आणि त्याचं तू उदाहरण जर प्रदर्शित करतील तर ते नक्की एकत्र येतील. हाच दृष्टिकोन आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवला आणि आम्ही स्ट्रेट टार्गेट केलं त्यांच्या पोटावर, की प्रत्येक भूमिपुत्राचं पोट त्याचा पारंपरिक उद्योगधंदे कॅरी करून, त्याचे पारंपरिक संस्कार कॅरी करून कसं भरता येईल. आणि अल्टिमेटली एक विवेचन असतं, तुम्ही किती पण भावनिक असा, पण कुठेतरी प्रात्यक्षिकता तुम्हाला आणावी लागते, आणि जेव्हा भूक लागते, ओके, तेव्हा ती प्रात्यक्षिकता आपल्याला आठवते. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की प्रकृतीने त्याचा एक प्रकारचा कहर दाखवला आपल्या समोर. ओके, सो प्राकृतिक पुरुषाला स्वतःला आत्मनिर्भर, इन डबल इन्व्हर्टेड कॉमर्स, या सेगमेंट खाली उभं राहून स्वतःचे पारंपरिक उद्योगधंदे प्रमोट करणं हे गरजेचं पडलं, कारण की त्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न होता. ऑनलाईन माध्यम आपल्याकडे सगळी अवेलेबल होती आणि त्या ऑनलाईन माध्यमाचा आम्ही पुरेपूर उपयोग केला प्रत्येक भावा बहिणीपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं सहकार्य मिळालं, सपोर्ट मिळालं. हा फक्त प्रणित पाटीलची भूमिका नव्हती, ही प्रत्येक भूमिपुत्राची भूमिका होती की प्रकल्प मालक आणि हे प्रकल्प याचे सेगमेंट आपल्याला पुढे कसे घेता येईल, जेणेकरून आजपर्यंत जो माझा अग्रिकुळी भूमिपुत्र भावनिक गोष्टींवरती पाठीपुढे करत होता, तो स्ट्रेट एका स्ट्रीमलाईन सर्व्हिसवर, रिलायबल सर्व्हिसवर आपल्या ग्राहकांना, आपल्या पारंपरिक उद्योगधंद्यांना प्रमोशन करू शकला. त्याचं हे एक उदाहरण आम्ही प्रस्थापित करून पुढे घेऊन जातो. अच्छा, एका वाचकाचा प्रश्न आलेला आहे, वसंत नारंगीकर, ते असं विचारतात की प्रणितजी, लॉकडाऊन सारख्या कठीण परिस्थितीमध्ये देखील तुम्ही बोंबील ऍप जे आहे ती सगळी पूर्ण टीम आणि सगळ्या ग्राहकांना पण ती अत्यंत उत्तमरित्या सांभाळते आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आता असताना इतका मोठा प्रकल्प तुम्ही लॉन्च कसा केलात आणि तुम्हाला काही अडचणी आल्या का त्याच्यासाठी, असं एका वाचकाचा प्रश्न आहे आपल्या. राईट. अडचणी खूप आल्या, पण प्रत्येकाने, पूर्ण टीमनी ध्येय ठरवलं होतं. म्हणजे एक्झाम्पल असं झालं की आम्ही आमच्यामध्येच कॉर्पोरेट एक लॉबी बनवली पारंपरिक भूमिपुत्रांनी. आता फॉर एक्झाम्पल गणेश हा स्वतः एक मच्छीमार आहे. ओके, सो त्याला मच्छीमाराच्या समस्या माहिती आहेत. सो सप्लाय रिलेशन म्हणजे आमच्या नागपूरच्या रिलेशन साठी गणेशची जबाबदारी घेतली. ओके, आमचे प्रथम दादा असतील, हे नॅव्हल अकॅडमी मध्ये चीफ इंजिनियर आहेत. रूट, जीपीएस यंत्रणा, लॉजिस्टिक याच्याबद्दल त्यांना प्रचंड अनुभव आहे, सो त्यांनी ती जबाबदारी घेतली. आमचे योगेश पाटील सर्वेश्वरी असतील, त्यांना मार्केटिंग आणि मीडियामध्ये बऱ्याच जणांची मोठा अनुभव आहे, आणि त्यांची जी आताची नाळ आहे ही अग्रिकोळी विक्रेत्यांसोबत जोडलेली आहे. सो त्यांचा स्ट्रेट एक्सपोजर आम्ही घेऊ शकलो. सोबतच माझे मित्र आहेत येथील भिवंडीचे, त्यांचं नाव आहे राजन भोकरे म्हणून. सो राजन भोकरे हे बिल्डर व्यवसायातले असले, त्यांनी ही योजना मिळून तात्काळ स्वतःची जागा उपलब्ध करून ठेवली आणि तिथे आपण एक प्रॉपर हब, कोल्ड रूम कसं करू शकू. 4 ते 5 तासात मच्छी आपली येते आणि ती लगेच जाईल, पण ते 4 ते 5 सुद्धा मच्छीची क्वालिटी कशी मेंटेन करता येईल याचं एक साधन त्यांनी उपलब्ध करून दिलं. सो हा एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच होता. प्रत्येकाने त्याचं साधन, प्रत्येकाने त्याचं तंत्रज्ञान, प्रत्येकाने त्याचा वेळ, पैसा याच्यामध्ये दिलेला आहे, आणि याचा स्ट्रेट फायदा आम्ही ग्राहकाला आणि पारंपरिक अग्रिकोळी विक्रेत्याला कसा मिळेल याची उपाययोजना करू शकलो. आता तुम्ही जे वसंत नारंगीकर यांचं उदाहरण दिलं, ते स्वतः या बोंबील प्रोजेक्ट मध्ये एक विक्रेते आहेत.
हा. बरं. आणि यांचा ब्रँड मॅनेजमेंट मध्ये 20 वर्षाचा अनुभव आहे. सो आम्ही जेव्हा प्रत्येकाशी बोलतो, तो एक घरातला भाऊ किंवा घरातली बहीण या आत्मीयतेने म्हणतो. आणि प्रत्येकाला एक थॉटनी वेलकम करतो की तुम्हाला असलेलं शिक्षण आपल्या पारंपरिक भावा बहिणीमध्ये द्या. तुम्ही क्लासेस घ्या. आपल्याकडे आज घरात बसून ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. तुम्ही क्लासेस घ्या. प्रत्येकाला अवेअर करा, एज्युकेट करा. जेणेकरून नवीन जी साधन सामुग्री घेऊन आपण हा बिझनेस घेऊन येत आहोत, त्याच्यामध्ये आपण 4 स्टेप पुढे असू इकडच्या अपारंपरिक लोकांपेक्षा किंवा या मधल्या फळीपेक्षा जे आजपर्यंत इथे कार्यरत होती. अच्छा. मी शेवटच्या प्रश्नाकडे साधारण आपण शेवटाकडे वळतोय. पुढच्या प्रश्नासाठी मी निलेशला सांगेन. निलेश, तुझा प्रश्न विचार. माझ्याकडे 2 प्रश्न होते. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आज बोंबील ॲपला जी प्रसिद्धी मिळतीये किंवा ग्राहक आणि वितरक अशा दोन्ही स्तरातनं लोक जोडले जात आहेत किंवा आज 20,000हून जास्त लोकांपर्यंत तो पोहोचलाय. तर तिथपर्यंत पोहोचल्यानंतरचा अनुभव आणि या बोंबील ॲप मधली सगळ्यात महत्वाची आणि कॅची वाटणारी गोष्ट आहे ती म्हणजे डिलिव्हरी दादूस. तर या दोन्ही गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आपल्याला आवडतील. राईट. मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करतो. आता आमच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आगरी कोळी लोकांमध्ये एक प्रतिष्ठित नाव किंवा मोठ्या भावाला आम्ही दादूच बोलतो. आजपर्यंत झोमॅटो आणि स्विगीमध्ये तुम्ही डिलिव्हरी बॉयज पाहिले असतील. ओके. आणि सर्व कसं करायचं, वाढायचं कसं, हे त्यांना त्यांच्यातून तत्सम ट्रेनिंग मिळते. पण आम्ही इथे सेगमेंट नवीन चालू केला तो म्हणजे डिलिव्हरी दादूस. सो डिलिव्हरी दादूसला आम्ही असं सांगितलं की आपल्या आगरी कोळी संस्कृतीने तुम्ही सर्व करा, वाढा. तुमचा जॉब सुद्धा एक प्रतिष्ठित नावाने डिक्लेअर केला जातोय. आमच्या घरात मोठ्या भावाला आम्ही दादूस म्हणतो. ओके. सो ही संकल्पना मी डिलिव्हरी बॉय ऐवजी डिलिव्हरी दादूस, ओके, या व्याख्येने पुढे केली. सोबतच बोंबील ॲपची प्रसिद्धी ही आमच्या संस्कृतीनेच आम्ही करू शकलो. बोंबील ॲपमध्ये जे आमची पारंपरिक गाणी असतील, आमचं पारंपरिक साहित्य आहे आगरी कोळ्यांचं, हे आम्ही पसरवत गेलो आमच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून, फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून. आणि त्या आगरी कोळी साहित्याला, त्या संस्कृतीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला ग्राहकाकडून. आजपर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं, आरनाळ्याचा बोंबील प्रसिद्ध आहे, सातपाटीचा पॉपलेट प्रसिद्ध आहे, सुरमई करंजा किंवा अलिबागची बांगडे प्रसिद्ध आहेत. ही प्रसिद्धी कोळीवाड्या थ्रू किंवा मच्छीमार संस्थे थ्रू आजपर्यंत मिळत नव्हती. ती आम्ही द्यायला सुरुवात केली. एक ब्रँड तयार करण्याचा सुरुवात केलं. मच्छीमारांना सरळ ग्राहकांसोबत एक एक्सपोजर देण्याचा प्रयत्न केला. ऑथेंटिसिटी, इथली पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न केला. आजही आपण कुठल्याही भारतातील तत्सम शहरांमध्ये जाल, तुम्हाला नक्की आवडेल की तिथलं पारंपरिक जेवण, तिथलं पारंपरिक पदार्थ चाखण्याचा योग मिळून आला तर किती छान होईल. हाच एक प्रयत्न मुंबई प्रादेशिक एरियामध्ये होत नव्हता, त्याची सुरुवात आम्ही केली. आणि त्याला तुम्ही पाहतातच की खूप छान प्रतिसाद मिळाला. एका आठवड्यातच बोंबील ॲप ट्रेंडिंग मध्ये नंबर 1 ला आला होता. आणि मी आशा करतो या प्रकल्पाला खूप मोठं व्यापक स्वरूप मिळेल. अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी भाषिक खवय्यांना आणि माझ्या अन्य ग्राहकांना याचा आस्वाद द्यायला आम्हाला नक्की आवडेल. आणि ते पण आमच्या पारंपरिक स्वरूपातून आणि पारंपरिक संस्कारातून. धन्यवाद. बरोबर आहे. खूपच चांगली माहिती तुम्ही दिलीत. 2-3 कमेंट आल्यात, त्याबद्दल जरा सांगतो. गिरीश शिर्के असं म्हणतात की सर ऐकून खूप छान वाटलं. आपण कष्टकरी वर्गाला त्यांचा न्याय आणि मत्स्य शौकीनांमध्ये ताजे मासे कसे उपलब्ध होतील या दोन्ही गोष्टींची जपणूक केलेली आहे. आपण घेत असलेल्या उच्च शिक्षणाचा ज्या पद्धतीने तुम्ही उपयोग करताय ते अतिशय स्तुतीप्रित्यर्थ आहे असं त्यांनी म्हटलंय. तसं सुशांत म्हात्रे म्हणून आहेत, त्यांनी असं म्हटलं, प्रणित दादा आमची ओळख आता प्रकल्पग्रस्त नाही, प्रकल्प मालक केली त्यांनी. तुमच्यामुळे त्यांची ओळख बदलली आहे. आम्ही प्रकल्पग्रस्त नाही तर प्रकल्प मालक आहोत असं त्यांनी म्हटलंय. सुशांत म्हात्रे असं म्हणतात की आरक्षण आंदोलन करण्यापेक्षा त्यावर पर्याय कसा निवडू शकतो हे प्रणित दादाचं मत आहे आणि त्यामुळेच बोंबील स्मार्ट कोळीवाडा प्रकल्प सुरू केला गेलाय. आणि एक कैलास पाटील म्हणून आहेत, त्यांची असं कमेंट आहे की तुम्ही खूप आगरी कोळी समाजासाठी जी कामं करताय त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप गर्व आहे तुमचा. थँक्यू दादा, थँक्यू. हा. पण निश्चित एक गोष्ट मला तुम्हाला प्रामुख्याने सांगता येईल की आजपर्यंत भारतातील एक नागरिक किंवा मुंबई प्रदेशातील एक पारंपरिक भूमिपुत्र म्हणून मी खूप आंदोलने आणि मोर्चे पाहिले. आणि या आंदोलन आणि मोर्चांमध्ये तिकडच्या भूमिपुत्राचं
किती फायदा झाला याचं उदाहरण मी तुम्हाला नक्की देऊ शकत नाही आज. ओके. आमच्या येथील नारायण नागू पाटील असतील, त्यांनी 7/12चा कायदा पूर्ण भारतवर्षामध्ये आणला समाजातील. दिवा पाटील असतील, त्यांनी सिडकोमध्ये 12.5% योजना आणली जेणेकरून भूमिपुत्राला सरळ फायदा मिळू शकला. आता येथील प्रत्येक भूमिपुत्र प्रकल्प मालक म्हणून 100% फायदा किंवा 100% प्रकल्प आपल्यातून कसे कार्यान्वित करता येतील याचा प्रयत्न नक्की करेल. आणि असाच प्रयत्न महाराष्ट्रातील तेथील भूमिपुत्रांनी करावा आणि आपल्या प्रकृतीचं संवर्धन करावं, संस्कार जपावे आणि या प्रदर्शनातून भारताचं आणि देशाचं नाव खूप मोठं करावं. धन्यवाद. धन्यवाद प्रणितजी. मी संपवतोय हा कार्यक्रम आणि मी असं सांगेन की डिजिटल नाखवा अशी ज्यांची ओळख झाली ते प्रणित पाटील आपल्या सोबत होते. तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारलेत. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारचे वेगळ्या विषयावरचे वेबिनार्स असतील किंवा व्हिडिओ असतील ते पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा लोकसत्ताचं युट्यूब चॅनल आणि या प्रकारच्या बातम्या असतील व्हिडिओ असतील ते पाहण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com. धन्यवाद.